नमस्कार मित्रांनो, मी प्रफुल्ल एज्युकेट भारत या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 19 एप्रिल 2025 ला आपण राज्यामध्ये सर्व व्यवस्थापनांच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये स्कूल मॅपिंग करणार होतो आणि त्या दृष्टीने आपल्या सर्वांना एक एपीके फाईल शेअर करण्यात आलेली होती। एक अत्यंत महत्त्वाचा उपक्रम म्हणून राज्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक यंत्रणा एक्साइटेड होती। सर्वांनी एपीके फाईल शेअर केली आणि त्याचबरोबर एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी इन्स्टॉलेशन कसं करायचं, मॅपिंग कशी करायची, फोटोग्राफ कसे घ्यायचे आणि त्यानंतर ते सेव्ह कसे करायचे आणि त्याच्यानंतर ते सेंड कसे करायचे याबाबतचा एक व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला होता। मित्रांनो, 19 एप्रिल 2025 ला प्रत्यक्ष मुख्याध्यापक, शिक्षक जेव्हा शाळेवर गेले आणि त्यानंतर मॅपिंग करण्याचा त्यांनी जेव्हा प्रयत्न केला, त्यानंतर ज्या अनेक अडचणी आल्या त्या अडचणींसाठी एज्युकेट भारतच्या माध्यमातून मी व्हिडिओ तयार केल्याने मला शेकडो हजारो फोन आले आणि त्याची उत्तरं माझ्याकडे नव्हती, परंतु त्या सर्व प्रश्नांचे काही उत्तर देण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। जबाबदारीने जो व्हिडिओ मी आपल्याला शेअर केलेला होता, स्कूल मॅपिंग करण्याचं मी आवाहन केलं होतं आणि त्यानंतर राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षक यांना ज्या अडचणी आल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करणे ही माझी जबाबदारी समजून मी पुन्हा एक व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही अडचणी जाणून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याचे सोल्युशन मी सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी जे सोल्युशन्स देणार आहे ते सोल्युशन परफेक्ट आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु एक टेक्निकल पर्सन म्हणून ज्या काही समस्या मला दिसून आल्या त्यावर तोडगा काढण्यासाठी मी हा व्हिडिओ तयार करतो आहे। आपण हा व्हिडिओ पाहून घ्यावा, समजून घ्यावा आणि त्या दृष्टीने प्रयत्न करावा। मित्रांनो, आज जो रिपोर्ट हातामध्ये आलेला आहे त्या रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या 1,08,301 शाळा आयडेंटिफाय करण्यात आलेल्या होत्या, ज्या शाळांचं आपल्याला मॅपिंग करायचं होतं, त्यापैकी जवळपास 33,500 शाळांचं मॅपिंग झालेलं आहे आणि त्याचबरोबर जवळपास 74,500 शाळांचं मॅपिंग अजून शिल्लक आहे आणि ही जर टक्केवारी बघितली तर ही टक्केवारी साधारणतः 30.96 आहे आणि त्यामुळे अजूनही जवळपास 70% शाळांची मॅपिंग व्हायची आहे आणि ही मॅपिंग करण्याचा आताही आपण प्रयत्न करत आहोत आणि अजूनही आपण अडचणींना सामोरे जात आहोत। तर या व्हिडिओमध्ये काय त्या अडचणी आहेत आणि त्या अडचणी कशा सोडवायच्या याबाबत मी थोडासा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो आहे। तर चला मित्रांनो, एक एक अडचण आपण समजून घेऊया। मित्रांनो, अजूनही अनेक शाळांचं लॉग इन होत नाही आहे। ऍप इन्स्टॉल झालेला आहे, पण इन्स्टॉल झाल्यानंतर जो युडायस कोड आपल्याला एंटर करायचा आहे किंवा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे तो एंटर केल्यानंतर अजूनही नेटवर्क इश्यू येतो आहे, म्हणजे आपण त्या ऍपला लॉग इन होत नाही आहोत। कारण जोपर्यंत मोबाईलवर ओटीपी येणार नाही तोपर्यंत आपण लॉग इन करू शकत नाही। लॉग इन करण्याची ही जी अडचण आहे अजूनही पूर्णतः सॉल्व्ह झालेली नाही। अनेक मुख्याध्यापक, शिक्षक यांना या अडचणी येत आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, काही मोबाईल मध्ये प्रोटेक्ट ऑन अजूनही आहे, ते प्रोटेक्ट ऑफ झालेलं नाही आहे आणि त्यामुळे हे ऍप इन्स्टॉल झालेलं नाही आणि त्यामुळे मुख्याध्यापक यांच्या मनामध्ये, शिक्षकांच्या मनामध्ये हे हार्मफुल ऍप आहे किंवा हे अनऑथराइज्ड ऍप आहे अशा पद्धतीची एक भीती निर्माण आहे। जर अशा पद्धतीची अडचण येत असेल तर आपण परत एकदा प्ले स्टोअरला जावं, सेटिंग वर जावं आणि तिथे जाऊन प्ले प्रोटेक्ट ऑफ करायचा आहे आणि त्याचबरोबर इतर सेटिंग मध्ये जाऊन जे वेगवेगळे ऑप्शन्स मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते ते ऑप्शन्स आपल्याला ऑफ करायचे आहेत। त्याच्यानंतर आपल्याला ते इन्स्टॉलेशन होऊ शकते आणि समजा जर आपल्या मोबाईलवर ते इन्स्टॉलेशन होत नसेल तर आपण आपल्या शाळेमध्ये असलेल्या इतर शिक्षकांच्या माध्यमातून ते ऍप इन्स्टॉल करून घ्यावं आणि त्यानंतर त्या ठिकाणी लॉग इन करण्याचा प्रयत्न करावा। मित्रांनो, 30% शाळांचं मॅपिंग झालं असल्यामुळे आता फक्त 70% शाळा आहेत आणि त्यामुळे हळूहळू हा जो इश्यू आहे तो इश्यू सॉल्व्ह होईल। त्याच्यानंतर मित्रांनो, आता एक नवीन समस्या निर्माण झालेली आहे की काही शाळांनी लॉग इन केलं, मॅपिंग केलं आणि मॅपिंग केल्यानंतर ते जेव्हा सेंड करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा केसमध्ये अनसक्सेसफुल अशा पद्धतीचं ऑप्शन येत आहे। तर या केसमध्ये मित्रांनो, आपण एक सोल्युशन देऊ इच्छितो की जर आपल्याला अशा पद्धतीचा एरर येत असेल तर आपण तात्काळ लॉगआउट करावं, लॉगआउट करून परत एकदा लॉग इन करावं आणि त्यानंतर आपल्याला तो डेटा सेट करायचा आहे। मित्रांनो, या ऍप मध्ये आणखीन एक बेस्ट गोष्ट तुम्हाला मी सांगतो आहे, ती अशी की जर आपण एखाद्या शाळेचं लॉग इन केलं, त्याच्यानंतर फोटोग्राफ्स घेतले आणि अॅक्युरसी आपली 10 मीटर पेक्षा कमी आहे तर मात्र आपण तो ऍप अनइन्स्टॉल जरी केला तरी सुद्धा आपण जर ते लॉग इन लॉगआउट जरी केलं तरी सुद्धा आपण सेव्ह केलेला जो डेटा आहे तो डेटा कुठेही जात नाही, तो आपल्या मोबाईलशी लिंक अप असतो आणि त्यामुळे परत जेव्हा आपण लॉग इन कराल त्यावेळेस आपल्याला सेंड ऑप्शन ओपन होईल, सगळे फोटोग्राफ्स आपल्या मोबाईलवर पाहायला मिळतील आणि आपण
तो डेटा किंवा ते फोटोग्राफ आपण सेंड करू शकाल। त्याचबरोबर मित्रांनो आणखीन माझी एक विनंती आहे की एकाच मुख्याध्यापक यांनी एकाच मोबाईल वरून अनेकदा फोटोग्राफ्स घेतलेले आहे, अनेकदा मॅपिंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। मित्रांनो असं करण्याची काही गरज नाही। आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जर सिस्टमॅटिक फोटोग्राफ्स घेतले, शाळेच्या नावाचा फोटो, त्याच्यानंतर शाळेच्या परिसराचा फोटो, त्याच्यानंतर किचन शेडचा फोटो आणि त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची सोय, मुलांचं टॉयलेट, मुलींचं टॉयलेट, अशा पद्धतीचे आपण जर सिस्टमॅटिक फोटोग्राफ घेतले आणि ते सेव्ह केले तरी होणार आहे। एकाच शाळेचे 10 वेळा फोटोग्राफ घेण्याची काही गरज नाही आणि त्यामुळे आपल्या ऍप मध्ये एक मोठा डेटा जमा झाला आहे आणि तो डेटा सुद्धा सेंड करण्यासाठी आपल्याला त्रासदायक होत आहे। तर अशा केसमध्ये मित्रांनो आपल्याला माझी विनंती आहे की आपण एकदा लॉग आउट करावं आणि लॉग आउट करून मग लॉग इन करून आपण तो डेटा सेंड करण्याचा प्रयत्न करावा। आपला डेटा कुठेही जात नाही। आणि त्याच्यानंतर मित्रांनो अजूनही काही शाळांना टॉम कॅट एरर वगैरे येतो आहे, तर या केसमध्ये सुद्धा आपणास मी सांगेन की आपण एकदा लॉग आउट करावं आणि लॉग इन करावं। त्याच्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं सोल्युशन मी आपल्याला देतो आहे आणि ते म्हणजे 19 एप्रिल 2025 ला जेव्हा आपण मॅपिंग साठी गेलो त्यावेळेस मुख्याध्यापक यांनी स्वतः तर त्या ऍपला लॉग इन केलेलंच आहे आणि त्याचबरोबर त्या शाळेमध्ये असलेल्या इतर शिक्षकांनी सुद्धा त्या ऍप मध्ये लॉग इन केलेलं आहे आणि त्यामुळे 1,08,000 एवढ्या शाळांचं लॉग इन होण्याची अपेक्षा होती, परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने लॉग इन झालं असावं असा माझा एक वैयक्तिक अंदाज आहे। आणि त्यामुळे सुद्धा नेटवर्क एरर किंवा त्याच्यानंतर लॉग इन न होणे किंवा लॉग आउट होणे अशा समस्या निर्माण झालेल्या आहेत। जर आपला डेटा सेव्ह झाला असेल आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण सेंड करण्याचा प्रयत्न करत असाल आणि अशा वेळेसही जर डेटा सेंड होत नसेल तर आपण माझी विनंती आहे की आपण एकदा लॉग आउट करावं आणि त्यानंतर पुन्हा सेंड करण्याचा प्रयत्न करावा। त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एक महत्त्वाची सूचना आहे आणि ती सूचना म्हणजे ज्या लोकांची स्कूल मॅपिंग झालेली आहे, ज्या लोकांचा डेटा सेंड झालेला आहे, ज्या लोकांना सक्सेसफुल मेसेज आलेला आहे, अशा सर्व मुख्याध्यापक शिक्षक यांना माझी विनंती आहे की आपलं हे काम पूर्ण झालेलं आहे आणि त्यामुळे लॉग इन न ठेवता, कारण या ऍप मध्ये एक इश्यू आहे की एकदा आपण लॉग इन केल्यानंतर ते लॉग आउट होत नाही, अनेक तास ते लॉग इनच राहते आणि त्यामुळे ज्या 33,000 शाळांचं मॅपिंग झालेलं आहे त्या सर्व शाळांनी आपलं ऍप लॉग आउट करावं आणि त्याचबरोबर त्यांच्या शाळेमध्ये जे कोणी शिक्षक असतील ज्यांनी सुद्धा लॉग इन केलेलं असेल त्या सर्वांनी लॉग आउट करावं आणि शक्य असेल तर हा ऍप अनइन्स्टॉल सुद्धा करावा, कारण ते केल्याने आपला डेटा कुठेही जाणार नाही। परंतु मित्रांनो माझी विनंती आहे की आपण जर डेटा सेंड केलेला असेल, आपल्याला सक्सेसफुल मेसेज आला असेल तर मात्र आपल्याला आपल्या फोटोग्राफची ॲक्युरसी 10 मीटर पेक्षा कमी होती काय हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे। त्यानंतर जे 6 फोटोग्राफ्स आपल्याला सेंड करायचे होते ते सर्व फोटोग्राफ सेंड झाले का याची एकदा खात्री करून घ्यायची आहे आणि ही सगळी खात्री झाल्यानंतर आपण तो ऍप अनइन्स्टॉल करून टाकावा। ज्या शाळांना आता त्या ऍपची गरज नाही अशा सर्व शाळांनी तो ऍप अनइन्स्टॉल करावा। अशा सर्व शाळांच्या मुख्याध्यापक शिक्षक यांनी लॉग आउट करावं, जेणेकरून आपले जे इतर शिक्षक मित्र आहेत, मुख्याध्यापक बांधव आहेत, त्या लोकांना लॉग इन करण्याची कोणतीही अडचण जाणार नाही, त्यांचं सुद्धा लॉग इन होईल, त्यांची सुद्धा मॅपिंग होईल आणि एक महत्त्वाचं काम आपण पूर्ण करू शकू। मित्रांनो एज्युकेट भारतच्या माध्यमातून माझा सातत्याने प्रयत्न असतो की माझे शिक्षक बांधव, मुख्याध्यापक मित्र या सर्वांच्या अडचणी सोडवण्याचा मी प्रयत्न करत असतो। विनंती असते, अपेक्षा असते की आपण फक्त चॅनलला सबस्क्राईब करावं, कारण राज्यामध्ये जवळपास 2 लाख शिक्षक आहेत आणि त्या दृष्टीने जर आपण एज्युकेट भारतचा हा जर प्रवास बघितला तर आपण फक्त 39,000 एवढे सबस्क्रायबर करू शकलो। राज्यातील सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांनी जर माझ्या या चॅनलला लाईक केलं, सबस्क्राईब केलं, व्हिडिओ शेअर केले तर निश्चितच मला एक बळ मिळेल, मला प्रेरणा मिळेल आणि मला आणखीन अभ्यास करून वेगवेगळे सुलभ आणि सोपे असे व्हिडिओ आपणापर्यंत शेअर करता येतील। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।